आणि आपल्याला याची कल्पना आहे की आज संपूर्ण शेतीचं क्षेत्र हे एआयच्या आधारावर आपण बदलू शकतोय। शेतीच्या क्षेत्रात वातावरणाच्या बदलाने होणारे जे परिणाम आहेत, या परिणामांना सामोरं जायचं असेल, आपल्याला क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चरकडे जायचं असेल, तर आपल्याला एआयचा उपयोग करावा लागेल। आज आपण महाविस्तार सुरू केला, 30 लाख शेतकरी महाविस्तारवर आहेत आणि एक प्रकारे महाविस्तार हा शेतकऱ्याचा पर्सनल एजंट आहे। हा महाविस्तार त्या शेतकऱ्याला जे हवं आहे ते त्या ठिकाणी देतोय आणि त्याला पाहिजे त्या भाषेत देतोय। आणि आज आपण एक स्टेप पुढे गेलो आणि आपली आदिवासी समाजाची भिली भाषा ही देखील आता आपण महाविस्तारवर आणलेली आहे। त्याचा LLM आपण तयार केलेला आहे। याच्यामुळे आज आमचे जे आदिवासी शेतकरी आहेत, हे शेतकरी देखील कुठलाही प्रश्न हा त्या ठिकाणी विचारू शकतात। टायपिंग येत नसेल तर त्या ठिकाणी नुसतं व्हॉइस एनेबल्ड अशा प्रकारचा प्रश्न जरी त्यांनी विचारला तरी जो आपला AI एजंट आहे तो त्याचं उत्तर त्या ठिकाणी देतोय। आज आपण बघा, एक साधी इमेजरी क्रॉपची ती एआयच्या माध्यमातून ॲप्रिशिएट करून त्यातनं संपूर्ण पेस्ट कंट्रोल आपल्याला करता येऊ शकतं। ती कुठल्या स्टेजला आहे, त्याच्यावर कुठलं कीड येऊ शकते आणि ती प्रिव्हेंट करण्याकरता काय केलं पाहिजे हे देखील या ठिकाणी येऊ शकतं। आणि आज ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून प्रचंड मोठा डेटा हा आपल्याकडे आहे, ज्या डेटाचा उपयोग करून ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार आणि AI अशा या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याला हवं त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, हवं ते मार्गदर्शन मिळेल। सर्जनशील न्यूज